नमस्कार मंडळी. गाईज, आज आमच्याकडे भारंग्याची भाजी आहे, पावसाळ्यातील पहिली भाजी. आणि माझी वहिनी भाजी चिरून घेते. बघा कशी चिरतात ती. बारीक करायची. आणि पुढचा व्हिडिओही तुम्हाला दाखवते ती कशी बनवतात. भाजी चिरून झालेली आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण या भांड्यामध्ये भाजी टाकून घेऊया. आपण यामध्ये भाजी बुडेल इतकं पाणी टाकूया. आणि हे वाल आहेत, हे रात्रभर भिजत ठेवलेले आहेत, तेही आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि ही भाजी आपण 15-20 मिनिटं चांगली बॉईल करून घ्यायची. तिला लागणारं साहित्य बघा. हा आहे आपला कोकणी मसाला, थोडंसं हिंग, थोडी हळद आणि हा खोवलेला खोबरा आणि 2 मोठे कांदे चिरून ही थंड करून घ्यायची. नंतर मग आपण पिळून घ्यायची ही भाजी. आणि ही भाजी बॉईल होण्यासाठी मला 20 मिनिटं लागली. आपण भाजी बॉईल करून घेतलेली आहे. आता ही थंड झालेली आहे. आता आपण ही पिळून घेऊया. ही अशी पिळून घ्यायची आहे. ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे. अशी सुक्की झाली पाहिजे भाजी. ही असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं भाजीतलं. ही मोकळी करायची आहे भाजी अशी. आता आपण ह्या भाजीच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात. असे गठ्ठे होतात ते मोकळे करून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मीठ घाला. जास्त घालू नका, नाहीतर खार होणार. आणि हे आपण जे मगाशी तुम्हाला मसाले दाखवले ते सगळे मसाले यात घालून घेऊया. आणि हे खोबरं घालून घेऊया. हे खोवलेलं खोबरं आहे. आणि ही पूर्ण मिक्स करून घ्यायची भाजी. छोट्या छोट्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या. मसाला पूर्ण भाजीला लागला पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. भांडं आता आपण गरम करून घेतलेलं आहे. भांडं चांगलं गरम झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तेल आता गरम झालंय आपलं चांगलं. आता ह्याच्यामध्ये आपण हा चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा या भाजीला भरपूर लागतो, त्याच्यामुळे टेस्ट येते या भाजीला छान. आता परतून घेऊया थोडंसं मऊ होईपर्यंत. थोडासा असं पिंकिश कलर आला ना की मग आपण त्याच्यामध्ये भाजी घालूया. थोडा मऊ होतोय आपला कांदा. आता आपला कांदा थोडा पिंकिश झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण हिंग घालूया. मगाशी भाजीमध्ये पण आपण थोडं हिंग घातलेलं. आता थोडंसं घालून घ्यायचं आहे, जास्त नाही. ही माझी क्यूटची मनू आहे आणि तिला भूक लागलेली आहे. ती दुधासाठी ओरडते. आता जस्ट दूध प्यायले ती, तरी सुद्धा तिला अजून दूध सुटलंय. खूप थंडी वाजते. आता आपण ह्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया. ही पूर्ण भाजी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. खूप छान लागते ही भाजी. एकदा नक्की टेस्ट करून बघा. आणि मी सांगितले त्याप्रमाणे करून बघा. खूपच सुंदर लागते. आणि ही भाजी पावसाळ्यातच भेटते. पोटदुखीसाठी खूप चांगली आहे. ही भाजी खूप औषधी आहे. एखाद्याचं पोट दुखत असेल ना तर ही वर्षाने एकदा भाजी नक्की खाऊन बघा. ही भाजी आपली आता रेडी आहे, झालेली आहे. आता माझी वहिनी गरम गरम चपात्या करते. ह्या भाजीसोबत चपाती किंवा भाकरी खूप छान लागते. पण तांदळाच्या भाकरीसोबत नक्की खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. आपली भाजी चपाती तयार आहे. हे आहे खरं कोकणी माणसाचं सूप. एकदा करून खाऊन नक्की बघा. पावसाळ्यातील पहिल्या भाजीचा नैवेद्य मी स्वामींना दाखवते.
श्री स्वामी समर्थ चा पहिला व्हिडिओ आहे, तर तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू दे आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.